नमस्कार। आज माघ कृष्ण चतुर्थी शके 1945। मी प्रवीण जोशी। मंडळी, सादर करीत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। ठाणे आणि मुलुंड दरम्यानच्या नव्या रेल्वे स्थानकाला स्त्री स्थानक नाव देण्याची खासदार विनय सहस्रबुद्धे यांची मागणी। ठाण्याच्या काही भागात 50% पाणी कपात आणि जिल्ह्यातील प्रलंबित हाऊसिंग तक्रारींसाठी 1 मार्च रोजी आर्य क्रीडा मंडळ सभागृहात हाऊसिंग अदालतीचं आयोजन। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। आमच्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे आणि मुलुंडच्या दरम्यान निर्माण होऊ घातलेल्या नव्या रेल्वे स्थानकाच्या ठाण्याचं मूळ नाव श्री स्थानक हेच दिलं जावं आणि देशातील पहिलं रेल्वे स्टेशन या नात्यानं ठाणे रेल्वे स्थानकाचं महत्त्व लक्षात घेऊन ठाणे रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाच्या आराखड्यात ठाण्याच्या संस्कृतीचं प्रभावीपणानं दर्शन घडवलं जावं अशा महत्त्वाच्या मागण्या माजी खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी केल्या। त्यांच्या आग्रहावरून मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक रजनीश गोयल यांनी काल ठाणे स्थानकाला भेट देऊन प्रवासी सोयी सुविधांचा विस्तृत आढावा घेतला। त्यावेळी सहस्रबुद्धे यांनी इतर अनेक मागण्यांबरोबरच या महत्त्वाच्या मागण्या देखील केल्या आहेत। नवीन रेल्वे स्थानकाचं काम युद्ध पातळीवर पूर्ण करण्यात यावं, ठाणे रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास, कल्याण ते वाशी, ठाणे ते वाशी मार्गे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि ठाणे ते वसई या लोकल सेवा सुरू कराव्यात, कोकणात जाणाऱ्या सर्व गाड्यांना अतिरिक्त विना आरक्षित डबा जोडण्यात यावा, अधिकाधिक मेल एक्सप्रेस गाड्यांना जाता येता ठाणे इथं थांबा द्यावा, तसंच प्रत्येक फलाटावर सरकते जिने, स्थानकातील पूर्व पश्चिम पुलांना जोडणारे उत्तर दक्षिण पूल निर्माण करावेत आणि स्वच्छतागृहांसकट सर्व सुविधा असलेल्या विश्रामगृहांची रचना आणि नियमित देखभाल या महत्त्वाच्या मागण्या देखील विनय सहस्रबुद्धे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं केल्या आहेत। पिसे इथल्या उदंचन केंद्र बंद पडल्यामुळे ठाण्यातील काही भागात 50% पाणी कपात लागू करण्यात आली आहे। पिसे इथल्या पाणी उदंचन केंद्रामध्ये अचानक आगीची दुर्घटना होऊन संपूर्ण उदंचन केंद्र बंद पडलं होतं। त्यामुळे मुंबईकडे होणारा पाणी पुरवठा कमी झाला आहे आणि मुंबई महानगरपालिकेनं पाणी पुरवठ्यामध्ये 50% कपात लागू केली आहे। मुंबई महापालिकेमार्फत ठाणे महापालिका क्षेत्रात पाणी पुरवठा होत असलेल्या ठिकाणी देखील सोमवारपासून पुढील सूचना मिळेपर्यंत 50% पाणी कपात लागू करण्यात आली आहे। यामुळे हाजुरी, लुईसवाडी, साईनाथनगर, काजूवाडी, रामचंद्रनगर नंबर 1, रघुनाथनगर, अंबिकानगर, कोपरी, धोबीघाट, कन्हैयानगर, जलकुंभ परिसर, आनंदनगर, गावदेवी जलकुंभ, टेकडी बंगला परिसर या ठिकाणी 50% पाणी कपात लागू करण्यात आली आहे। दरम्यान आज संध्याकाळपासून पाणी पुरवठा पूर्ववत होईल असं महानगरपालिकेनं कळवलं आहे। कल्याण पूर्वेतील समस्यांचा पाठपुरावा करत असताना आमदार गणपत गायकवाड अडचणी निर्माण करीत होते असा आरोप महेश गायकवाड यांनी केला आहे। गणपत गायकवाड यांनी केलेल्या हल्ल्यात जखमी झालेले महेश गायकवाड रुग्णालयात उपचार घेत होते। आता ते सुखरूप घरी परतले असून त्यांनी गणपत गायकवाड अडचणी निर्माण करत असल्याचा आरोप केलाय। सामाजिक कामातच नव्हे तर व्यवसायात देखील त्यांनी अनेक अडचणी निर्माण केल्या होत्या। याबाबत आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री कपिल पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी संपर्क साधून त्याने सगळा प्रकार सांगितला होता। प्रत्येक वेळी त्यांनी समजूत काढली, युतीत आहोत असं सांगण्यात आलं। शेतकऱ्यांवर अन्याय झाला आणि आपण विरोध केला म्हणून आपल्यावर गोळ्या झाडण्यात आल्या असं त्यांनी यावेळी सांगितलं।
गणपत गायकवाड 2019 मध्ये संधी साधून भारतीय जनता पक्षामध्ये आले. ते भाजपचे कार्यकर्ते नाहीत. भाजपचे हे संस्कारच नाहीत. आपला देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास आहे. गणपत गायकवाड यांना कठोर शिक्षा मिळेल. आपल्या आईचं, गोरगरिबांचे आशीर्वाद आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्याच प्रयत्नामुळे मी आज तुमच्या समोर उभा आहे आणि इथून पुढे आणखी जोमानं समाजसेवा करत राहीन, असं महेश गायकवाड म्हणाले. बाळासाहेब खोल्लम यांना आदरांजली वाहण्यासाठी बचपन या नृत्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. नालंदा भरतनाट्यम नृत्य निकेतन आणि समर्थ भारत व्यासपीठ सिग्नल शाळा या दोन्ही संस्थांच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलणाऱ्या बाळासाहेब खोल्लम यांचं 24 ऑगस्ट रोजी निधन झालं. येत्या 1 मार्च रोजी त्यांचा वाढदिवस असून त्या निमित्तानं त्यांना आदरांजली वाहण्यासाठी 3 मार्च रोजी काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात बचपन या नृत्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. 5 वर्षापूर्वी बाळासाहेब खोल्लम आणि मोह विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी उभ्या केलेल्या सिग्नल शाळेतील प्रयोगशाळेचं आधुनिकीकरण या कार्यक्रमातून संकलित निधीतून आणि लॅब इंडिया कंपनीच्या CSRच्या मदतीनं केलं जाणार आहे. सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय, ज्ञानप्रसारणी शाळा, माजिवडा महाविद्यालय, खिराणी विद्यालयासह ठाण्यातील असंख्य संस्थांच्या उभारणीत सक्रिय सहभाग घेणारे आणि लाखो विद्यार्थ्यांना विज्ञान, संशोधन, रोजगार आणि समाजसेवेची प्रेरणा देणारे प्राध्यापक बाळासाहेब खोल्लम यांनी त्यांच्या पत्नी गुरुवर्या के शोभना यांच्या साथीनं 40 वर्षापूर्वी नालंदा भरतनाट्यम नृत्य निकेतन या संस्थेची पायाभरणी केली. नालंदा नृत्य निकेतनच्या निष्णात नर्तिका आणि सिग्नल शाळेतील विद्यार्थी यांच्या सहभागानं लहान मुलांचा जीवन प्रवास, त्यांच्या इच्छा अपेक्षांचा वेध घेणारा बचपन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हाडाचे विज्ञान शिक्षक असलेल्या बाळासाहेब खोल्लम यांनी 5 वर्षापूर्वी 3 हातनाका पुलाखाली सिग्नलवर उदरनिर्वाह करणाऱ्या मुलांसाठी सिग्नल शाळेतील विज्ञान प्रयोगशाळा मोह विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांना सोबत घेऊन उभी केली होती. इस्रो भेटीसाठी सिग्नल शाळेची मुलं निवडली गेली. इथपर्यंत मुलांनी मजल मारली. बचपन या कार्यक्रमातून जे निधी संकलन होईल त्यातून तसंच लॅब इंडिया कंपनीच्या CSRच्या मदतीनं सिग्नल शाळेची विज्ञान प्रयोगशाळा सुपूर्त केली जाणार आहे. यापुढील घडामोडी एका छोट्याशा ब्रेक नंतर. कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा फक्त ठाणे वार्ता. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना. सदर योजनेस मुदतवाढ मिळाली असून ती दिनांक 15 जानेवारी 2024 पर्यंत वाढीव मुदत देण्यात आली आहे. यानंतर मात्र म्हणजेच दिनांक 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ असणार आहे. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. ब्रेक नंतर आपला पुन्हा एकदा स्वागत. ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन आणि विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था कोकण विभाग तसंच जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानं जिल्ह्यातील प्रलंबित असलेल्या हाऊसिंग तक्रारींसाठी 1 मार्च रोजी गावदेवी इथल्या आर्य क्रीडा मंडळ सभागृहात हाऊसिंग अदालत आयोजित करण्यात आली आहे. 10 वर्षानंतर असा अभिनव उपक्रम होत आहे.
तेव्हा महिनोन महिने प्रलंबित असलेल्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी गृहनिर्माण संस्था आणि सभासदांनी या हाऊसिंग अदालतमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन ठाणे जिल्हा उपनिबंधक डॉक्टर किशोर मांडे यांनी केलंय. सहकारी गृहनिर्माण सोसायट्या म्हटल्या की कार्यकारी समिती आणि सदस्यांमधील वादविवाद, त्याचबरोबर गृहनिर्माण सोसायट्यांसाठी अनेक तक्रारी असतात. महिनोन महिने या तक्रारी प्रलंबित असून त्या सोडवण्यासाठी निबंधक कार्यालय किंवा सरकारी यंत्रणांकडे धावाधाव करताना दमछाक होत असते. या तक्रारी सोडवण्यासाठी हाऊसिंग अदालत आयोजित केली आहे. 10 वर्षानंतर असा पहिलाच प्रयोग असून ही हाऊसिंग अदालत यशस्वी झाल्यानंतर दर 3 महिन्यांनी अशा प्रकारच्या अदालतींचं आयोजन करण्यात येणार आहे. या हाऊसिंग अदालतमध्ये सहभाग घेण्यासाठी ज्या संस्थांचा किंवा सभासदांच्या तक्रारी 6 महिने किंवा त्याहून अधिक काळ प्रलंबित असतील अशा संस्था किंवा सभासदांनी संबंधित तालुक्याच्या उपनिबंधक, सहाय्यक निबंधक यांच्याशी संपर्क साधून हाऊसिंग अदालतमध्ये सहभागी व्हावं अशी माहिती जिल्हा उपनिबंधक किशोर मांडे यांनी दिली आहे. शिवमंदिर आर्ट फेस्टिवल यंदा 29 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधीत रंगणार असून यंदा प्रसिद्ध गायिका मैथिली ठाकूर, साधना सरगम, गायक अभिजित भट्टाचार्य, कैलाश खेर आणि सोनू निगम आपली कला सादर करणार आहेत. कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून हा आर्ट फेस्टिवल आयोजित करण्यात आला असून यंदाचं हे फेस्टिवलचं 7वं वर्ष आहे. अंबरनाथ शहराला प्राचीन शिवमंदिराच्या रूपानं ऐतिहासिक वारसा लाभलाय. स्थापत्य कलेचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून या प्राचीन शिवमंदिराकडे पाहिलं जातं. जागतिक दर्जाचे कलाकार या फेस्टिवलमध्ये येऊन आपली कला सादर करतात. या फेस्टिवलमुळे अंबरनाथकरांना दरवर्षी मोठीच सांस्कृतिक मेजवानी मिळते. यंदा 29 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध गायिका मैथिली ठाकूर आपल्या गायनानं अंबरनाथकरांना मंत्रमुग्ध करणार आहेत. 1 मार्च रोजी गायक अभिजित भट्टाचार्य आणि गायिका साधना सरगम आपली कला सादर करणार असून 2 मार्च रोजी प्रसिद्ध गायक कैलाश खेर हे आपली कला सादर करणार आहेत. तर 3 मार्च रोजी अखेरच्या दिवशी प्रसिद्ध गायक सोनू निगम अंबरनाथकरांना आपल्या गायनानं मंत्रमुग्ध करणार आहेत. यासोबतच यंदा शशिकांत धोत्रे आर्ट गॅलरी, लाईव्ह पोर्ट्रेट, लाईव्ह पेंटिंग, लाईव्ह शिल्पकला, मेन स्टेज, लोकल स्टेज या माध्यमातून कला सादरीकरण, विविध कलाकृती आणि इन्स्टॉलेशन्स पाहण्याची संधी अंबरनाथकरांना मिळणार आहे. चित्रकार नानासाहेब येवले, मनोज देशमुख, विवेक वाडकर, चंद्रशेखर जाधव, हेमंत मांगर्डे, नित्यम सिंघा रॉय, श्रीकांत कदम, शार्दूल कदम, अद्वैत नांदिवडेकर, श्रीकांत जाधव यांच्या कलाकृती प्रदर्शनात असणार असून हे सर्व कलाकार आपली कला लाईव्ह सादर करणार आहेत. शिवमंदिर परिसराचं सुशोभीकरण करून कायापालट करण्यासाठी राज्य शासनानं 138 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय. यामध्ये प्रवेशद्वार, सर्कल आणि नंदी, पार्किंग प्लाझा, प्रदर्शनाचं केंद्र, ॲम्फी थिएटर अंतर्गत दगडी रस्ते, भक्तनिवास, संरक्षण भिंत, घाट, खेळाचं मैदान आणि स्वच्छतागृह अशी कामं केली जाणार आहेत. या कामाचं भूमिपूजन 3 मार्च रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते केलं जाणार आहे. केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते शेतकरी बचत गटांना ई-कार्ट लोकार्पण सोहळा दिवे अंजूर इथं संपन्न झाला. जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत सेस फंडातून सन 2023-24च्या आर्थिक वर्षात पद्मश्री सिंधुताई सपकाळ स्वाभिमान योजनेअंतर्गत बचत गटांना ई-कार्ट पुरवणं ही नाविन्यपूर्ण योजना राबवण्यात येते. जिल्हा परिषद अंतर्गत कृषी विभागातील ई-कार्ट योजनेचं काम संपूर्ण देशभर आदर्श ठरेल अशा पद्धतीनं काम करण्याच्या सूचना कपिल पाटील यांनी शेतकरी गटाच्या सदस्यांना केल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होईल. या योजनेअंतर्गत शेतकरी बचत गटांनी स्वतः पिकवलेला भाजीपाला थेट ग्राहकांपर्यंत विकण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येते. तसंच बचत गटांना स्वतःचं वाहन उपलब्ध झाल्यानं वेळेची बचत होऊन स्वतःचा जास्तीत जास्त वेळ शेतीच्या आणि इतर कामासाठी देता येईल. वाहनामुळे दिवसभर भाजीपाला स्वच्छ आणि ताजा राहून भाजीपाला विक्रीचा पूर्ण मोबदला शेतकरी बचत गटांना मिळेल. यावेळी कपिल पाटील यांनी सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी स्वतः शेतकरी गटानं पिकवलेल्या सेंद्रिय भाजीपाल्याची खरेदी केली.
ई कार्ट वाहनामुळे इंधन खर्चात बचत आणि प्रदूषण मुक्त वाहन उपलब्ध करण्यात आलं आहे. तापमान नियंत्रित करण्यासाठी स्वयंचलित व्यवस्था देखील उपलब्ध आहे. या वाहनामध्ये भाजीपाल्याच्या प्रकारानुसार पद्धतशीर मांडणीसाठी आणि साठवणुकीसाठी अतिरिक्त व्यवस्था उपलब्ध असल्याची माहिती कृषी विकास अधिकारी रामेश्वर यांनी दिली. मराठी भाषा रोजगार देऊ शकत नाही अशी चुकीची ओरड केली जाते. मराठी भाषेत देखील अनेक रोजगार उपलब्ध आहेत. अनेक प्रकारे ते शोधायला हवेत. विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक त्या दृष्टीनं दिशा द्यायला हवी असे उद्गार ज्येष्ठ कवी महेश केळुस्कर यांनी काढले. जोशी बेडेकर कला वाणिज्य महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनानिमित्तानं आयोजित केलेल्या महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमात ते बोलत होते. मराठी भाषेतील गमती जमती या विषयावर ते बोलत होते. यावेळी मराठी भाषा विभाग प्रमुख डॉक्टर संतोष राणे, प्राध्यापक रुपेश महाडिक, प्राध्यापक राजश्री माने या उपस्थित होते. मराठीचा आग्रह आपणच धरला पाहिजे. मराठीचं महत्त्व आपल्यालाच कळलं नाही तर इतर लोक आपल्याला गृहीत धरतात. म्हणून सर्वत्र मराठीचाच आग्रह धरायला हवा. सर्व समाज माध्यमांवर मराठी भाषेचा वापर करायला हवा. प्राचार्य डॉक्टर सुचित्रा नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमांतर्गत ग्रंथदिंडी काढण्यात आली. पारंपरिक वेशभूषेत आलेल्या विद्यार्थ्यांनी सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. यावेळी भजन, अभंग, भारूड, पोवाडा तसंच विविध नृत्य प्रकार सादर करण्यात आले. यावेळी महाविद्यालयात ग्रंथालय विभागातर्फे भव्य ग्रंथ प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाणे आणि मुलुंड दरम्यानच्या नव्या रेल्वे स्थानकाला श्री स्थानक नाव देण्याची खासदार विनय सहस्रबुद्धे यांची मागणी. ठाण्याच्या काही भागात 50% पाणी कपात आणि जिल्ह्यातील प्रलंबित हाऊसिंग तक्रारींसाठी 1 मार्च रोजी आर्य क्रीडा मंडळ सभागृहात हाऊसिंग अदालतीचं आयोजन. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.